नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला विनंती आहे, तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका. सत्तेचा अमरपट्टा कुणी कायमचा घालून आलेला नसतो. कालपर्यंत जे आमदार, खासदार आणि पक्षातले पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भोवती गोंडा घोळत होते, आज तीच चापलुसी एकनाथ शिंदेंसोबत करतात. 2022 पर्यंत उद्धव ठाकरे हे सत्तेचं रक्त लागलेल्या या नेत्यांसाठी दुभती गाय होते. 2014 ते 2019 पर्यंत भाजप सोबत सत्तेत असल्यानं यातील काही नेत्यांना प्रत्यक्ष सत्तेचा वाटा मिळत होता, तर काही नेते सत्तेच्या अप्रत्यक्ष तुकड्यांवर तग धरून होते. नंतर ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर देखील हेच नेते गुळाला मुंगळे चिकटावे तसे ठाकरेंच्या अवतीभोवती होते. परंतु या मुंगळ्यांच्या सरदाराला गुळासोबतच साखरेचीही चटक लागली आणि एका मागोमाग एक सगळे गुळ सोडून साखरेच्या मागे पळाले. आता याचा राजकीय अर्थ काढायचा तर सत्ता काही सदा सर्व काळ नसते. जे लोक बाळासाहेबांचा पुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत, ते लोक एकनाथ शिंदेंचे होणार का, असा प्रश्न विचारला जातो. एकनाथ शिंदेंकडे सध्या भाजपच्या सोबतीनं सत्तेचा चाबूक आहे. त्याचा वापर करून ते रोज ठाकरेंचे एक एक नेते आपल्याकडे ओढत आहेत. परंतु सत्ता गेल्यानंतर हेच नेते शिंदेंकडे किती काळ टिकणार, हाही प्रश्न विचारला जातोय. ठाकरेंना सोडून शिंदे गटात आलेले बहुतेक नेते एक कॉमन आरोप करतात: ठाकरे वेळ देत नाही, मतदारसंघात पाठीशी उभं राहत नाही. पण देशात नेत्यांची पळवापळवी एकट्या ठाकरेंच्याच पक्षात होते का हो? शरद पवारांच्या पक्षाचं काय झालं? त्यांना आमदार सोडून का गेले होते? तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाचं काय झालं? आम आदमी पक्षाच्या खासदारांचं काय झालं? देशात जर सर्वत्र एकच मोडस ऑपरेंडी वापरून नेते गळाला लावले जात असतील, तर उद्धव ठाकरेंचं काय चुकलं? त्यांचं हेच चुकलं की ते स्वाभिमान गहाण न ठेवता, लाचारी न पत्करता सत्तेपासून वेगळे झाले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष आणि पक्षांतराचे सत्र पाहता निधी मिळत नव्हता, विकास कामं रखडली होती किंवा पक्ष नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्यात कमी पडलं, हे युक्तिवाद केले जातात. नुकताच सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केलेला प्रवेश आणि त्यानंतर ठाकरे गटाचे 14 आमदारही फोडण्याच्या सुरू असलेल्या चर्चांनी पुन्हा ठाकरेंचा पक्ष ओरबडण्याची स्क्रिप्ट लिहिली जात असल्याचं स्पष्ट झालंय. सत्तेच्या आणि पैशाच्या अमर्याद ताकदीवर प्रादेशिक पक्षांना मुळासकट उपटून टाकण्याची ही वृत्ती केवळ ठाकरेंच्या विरोधात वापरली जाते असं नाही. संपूर्ण देशभर हा खेळ सुरू आहे. बंडखोरांकडून वारंवार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. परंतु केवळ नेतृत्व कमी पडल्यामुळेच पक्ष फुटत असतील, तर मग देशातील इतके जे बलाढ्य प्रादेशिक पक्ष आहे त्यांच्यासोबतही हे का झालं? शरद पवार हे राज्याचे नव्हे तर देशाच्या राजकारणातील सर्वात अनुभवी आणि चाणाक्ष नेते मानले जातात, तरीही त्यांचा पक्ष फुटलाच. दिल्ली आणि पंजाबमध्ये पूर्ण बहुमताने सत्ता आणणाऱ्या केजरीवालांच्या पक्षातही अनेकदा बंडखोरीचे प्रयत्न झाले. नेते तुरुंगात डांबले गेले आणि पक्ष अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. नुकतेच त्यांचे खासदारही पळवण्यात आले. बंगालमध्ये सत्ता जातात ममता बॅनर्जींसारखा आक्रमक नेतृत्व असतानाही त्यांचे अनेक खंदे शिलेदार फुटून भाजपमध्ये गेले. या सर्व उदाहरणांवरून स्पष्ट होतंय की मूळ मुद्दा पक्ष नेतृत्वाच्या अपयशाचा नाहीच, तर केंद्रीय सत्ता, तपास यंत्रणांचा धाक आणि अफाट पैशांचा वापर करून प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवणं हाच यामागचा खरा अजेंडा आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेकदा मास लीडर म्हणून पाहिलं जातं. 2022ला त्यांनी आमदार खासदारांचा मोठा गट आपल्या बाजूला वळवला होता. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते पैसा, सत्तेचा वापर करून नेता गोळा करणं हे वेगळं आणि तळागाळातून नेते तयार करणं हे वेगळं. या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नेहमीच तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना, शाखा प्रमुखांना संधी देऊन आमदार, खासदार आणि मंत्री बनवलंय. आज जे बंडखोर स्वतःला मोठे नेते समजतात, त्यांना राजकीय ओळख आणि ताकद याच ठाकरे ब्रँडने दिली होती. एकनाथ शिंदे स्वतः नव्या दमाचं नेतृत्व किंवा आमदार, खासदार शून्यातून तयार करत नाहीत.
त्यांना ते कदाचित जमणारही नाही। ते केवळ प्रचंड ताकदीवर दुसऱ्यांनी कष्ट करून तयार केलेले आमदार आणि नेते आयते आपल्या पक्षात घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधक करतात। या संपूर्ण जोडतोडीच्या राजकारणात ज्या मतदारांनी एका विशिष्ट विचारसरणीला, चिन्हाला किंवा पक्षाला पाहून मतदान केलं होतं, त्यांच्या मतांचा अजिबात विचार न करता केवळ बळाच्या जोरावर नेते पक्षात घेणं हाच सध्या राज्यात एककलमी कार्यक्रम सुरू आहे। सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर आता ठाकरे गटाचे उर्वरित 20 पैकी 14 आमदारही फोडण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिंदे गटाचे नेते याला ऑपरेशन टायगर 3 असं नाव देत असले तरीही सरळ लोकशाहीची हत्या, मतदारांचा अपमान आणि राजकीय नेत्यांचं बाजारीकरण असल्याचं दिसतंय। सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि वरळी मतदारसंघाचे मुख्य रणनीतिकार मानले जात होते। त्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदेंनी स्वतःच्या पक्षातील नीलम गोरे आणि कृपाल तुमाने सारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून अहिर यांना थेट विधान परिषद उपसभापती पदाची ऑफर दिली। हीच ती सत्तेची भूक आहे, जिथे स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना बाजूला ठेवून विरोधकांचं घर फोडून आपल्या पक्षात आणलेल्या उपऱ्यांना सत्ता दिली जाते। आज एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, सरकारी यंत्रणा, अथांग पैसा आणि केंद्रीय सत्तेचं कवच म्हणून हे सर्व आमदार नेते त्यांच्यासोबत टिकून आहेत। जर उद्या शिंदेंकडे ही सत्ता नसेल तर खरंच हे आमदार त्यांच्या मागे उभे राहतील का? याचं उत्तर नाही असंच आहे। सत्तेचं कवच हटताच यातील किती लोक सोबत राहतील याची शाश्वती स्वतः शिंदेंनाही नाही। म्हणूनच ते स्वतःला सुरक्षित करण्यासाठी सातत्याने नवे आमदार, खासदार फोडत सुटले आहेत। महाराष्ट्राचं राजकारण आज वैचारिक अधिष्ठानावरून घसरून पूर्णपणे बाजारूच झालंय। नेते तयार करण्याची क्षमता नसलेले जेव्हा सत्तेच्या बळावर दुसऱ्यांचं घर फोडतात तेव्हा त्यांना तात्पुरता विजय नक्कीच मिळतो, पण इतिहास साक्षी आहे की जनतेच्या मनातील सहानुभूती आणि विश्वासघातकी राजकारणाविरुद्धचा संताप निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीतून बाहेर पडतोच। नेत्यांच्या तोंडाला लागलेलं हे सत्तेचे रक्त राज्यात अजून किती राजकीय बळी घेणार याचं उत्तर सध्या तरी आपल्याकडे नसलं तरी ज्यावेळी या गलिच्छ राजकारणानं संतापलेली जनता लोकशाही मार्गाने याविरुद्ध उठाव करत नाही तोपर्यंत हा सत्तेचा खेळ असाच सुरू राहणार हे मात्र नक्की। उद्धव ठाकरेंमध्ये वेळ देण्याची क्षमता नाही, उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, उद्धव ठाकरेंकडे ते नेतृत्व नाही, हा आरोप ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते किंवा ज्यावेळी म्हणजे 2014 पासून तर 2022 पर्यंत ते सत्तेत होते त्यावेळी जर त्यांच्याच पक्षातील लोकांनी केला असता तर मान्य केलं असतं की यांना सत्ता गरजेची वाटत नाही, यांच्या नेतृत्वात दोष आहे। पण जोपर्यंत उद्धव ठाकरेंकडे सत्ता होती तोपर्यंत ही सगळी लोक त्यांच्याच अवतीभोवती घोळका करून होती। मात्र सत्ता गेली तशी यांची निष्ठा जागी झाली, बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक जागे झाले आणि त्यांनी या केविलवाण्या प्रयोगाला, उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध केलेल्या बंडखोरीला उठाव असं नाव दिलं। हे पचण्यासारखं नक्कीच नाही। इतिहास सांगतो की तुम्ही जर शॉर्टकट घेतला तर शॉर्टकटपणे साध्य केलेली एखादी गोष्ट तुम्हाला लॉंग टर्म यश देऊ शकत नाही, ती टेम्पररी तुम्हाला यश मिळवून देऊ शकतं। त्याच पद्धतीने 2022 नंतर एकनाथ शिंदेंनी त्यांची बनवलेली इमेज आणि ती इमेज बनवताना घेतलेला शॉर्टकट सांगतो की एकनाथ शिंदेंचं हे राजकारण लॉंग टर्म चालणारं नाही। सत्ता जाईल त्यावेळी खरं कळेल की एकनाथ शिंदेंसोबतचे खरे शिलेदार कोण आणि सो कॉल्ड बाळासाहेब ठाकरेंचे जे शिंदेंसोबत गेलेत ते खरे कार्यकर्ते, नेते, आमदार कोण। भाजपनं आपल्या पक्षात हे लोक घेतले नाही म्हणून हे शिंदेंचे झाले। जर भाजपनं यांना आपल्या घरात एंट्री दिली तर हे शिंदेंचेही नाही, हे भाजपचे आहेत, हे लक्षात घेऊन चला। शेवटी सत्तेचं रक्त आहे, बाकी नेतृत्व, पक्ष नेतृत्वावर प्रश्न तयार करणं किंवा चिन्ह लावणं या सगळ्या गोष्टी बोलायच्या निव्वळ गप्पा आहेत। जय महाराष्ट्र।